भारत पाकिस्तानमधल्या कायम सुरू असलेल्या संघर्षाचा केंद्रबिंदू असलेला पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या सीमा प्रदेशात गेल्या काही काळापासून मोठी खळबळ सुरू आहे. गेल्या 1 महिन्यापासून तर तिथं पाकिस्ताननं लॉकडाऊन लादलं आहे, ज्यामुळे या प्रदेशातल्या लोकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होत आहेत. आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केली जात आहे आणि लोकांचा पाकिस्तान सरकारवरचा विश्वास उठत चालला आहे. एवढंच नाही तर तिथले काही नेते आम्ही मदतीसाठी आता भारताकडे वळू असं सुद्धा म्हणत आहेत. एकीकडे या बातम्या येत असतानाच दुसरीकडे काही ऑनलाईन पोर्टल्सनी असा दावा केलाय की बलुचिस्ताननं स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्यानं पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आहेत. यात काही तथ्य आहे का, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात इंडी जर्नल. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय सुरू आहे हे बघण्याआधी आपण थोडासा इतिहास समजून घेऊया. पाकव्याप्त काश्मीर, ज्याला पाकिस्तान आझाद जम्मू आणि काश्मीर म्हणतो, हा भाग 1947 पासून पाकिस्तानच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947 ते 1949 दरम्यान झालेल्या संघर्षानंतर हा जम्मू काश्मीरचा जवळपास 35% प्रदेश असलेला भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली गेला. पण हा भाग पाकिस्तानच्या अधिकृत प्रांतांपैकी एक मानला जात नाही. तिथं स्वतंत्र संसद आहे, स्वतःची घटना आहे, पंतप्रधान आहेत, मंत्रिमंडळ आहे आणि स्वतःचं वेगळं सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे. कागदोपत्री हा प्रदेश पाकिस्तानच्या नियंत्रणाखालचा पण स्वायत्त प्रदेश आहे असं मानलं जातं. मात्र असं असलं तरी सुद्धा इथली खरी सत्ता इस्लामाबादकडेच असल्याचं म्हटलं जातं आणि हा मुद्दा आत्ताचा संघर्ष सुरू होण्याचं सर्वात मोठं कारण ठरला. हे आंदोलन काही अगदी नवीन नाही. 2023-24 पासून छोट्या छोट्या स्वरूपात ते सुरूच होतं. पण 2025 मध्ये जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी नावाची एक संघटना तयार झाली. ही संघटना व्यापारी, वाहन चालक, विद्यार्थी, वकील अशा सामान्य लोकांची आहे. त्यांनी 38 मुद्द्यांचं एक चार्टर ऑफ डिमांड्स म्हणजेच मागणी पत्र सादर केलं. यात पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांना स्वस्तात गव्हाचं पीठ उपलब्ध होणं, वीज बिल कमी करणं, सरकारी अधिकाऱ्यांच्या विशेष सवलती बंद करणं, भ्रष्टाचाराची चौकशी, रस्ते, आरोग्य, शिक्षण सुधारणा असे अनेक मुद्दे होते. मात्र त्यातला सर्वात मोठा मुद्दा प्रतिनिधित्वाचा होता. पाकव्याप्त काश्मीरच्या 45 सदस्यांच्या संसदेत 12 जागा या पाकिस्तान सरकारनं राखीव ठेवलेल्या आहेत. या जागा 1947 मध्ये भारतीय काश्मीरमधून पाकिस्तानात गेलेल्या शरणार्थींसाठी आहेत. जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीचा या प्रावधानाला विरोध आहे, कारण त्यांच्या मते पाकिस्तानातले राजकीय पक्ष याचा वापर आपली सत्ता टिकवण्यासाठी करतात. त्याचबरोबर संसदेत स्थानिक लोकांचं प्रतिनिधित्व कमी होऊन स्वायत्त प्रदेश असून सुद्धा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारला हस्तक्षेप करता येतो. जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनुसार गेल्या 20-25 वर्षात या आमदारांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात आणि सत्तेवरून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीनतम मतदार यादी पुनरावलोकनानुसार या 12 जागांसाठी मतदारांची एकूण संख्या सुमारे 4,38,546 इतकी आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्ताननं हे प्रावधान कायम ठेवल्याचं जाहीर केलं आणि यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठं आंदोलन पेटलं. 9 जूनच्या आसपास आंदोलन तीव्र झालं. रावलकोट, मुझफ्फराबाद, पूंछ अशा ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर उतरले. मात्र सुरक्षा दलांनी शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात आतापर्यंत जवळपास 30 लोक मारले गेल्याचं स्थानिक वृत्तांमधून समोर आलेलं आहे. शेकडो लोक जखमी सुद्धा झालेत. 5 जून पासून या पूर्ण क्षेत्रात इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद किंवा अतिशय मर्यादित स्वरूपात चालू ठेवण्यात आली आहे. यामुळे इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट निर्माण झालाय. म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये नक्की काय चालू आहे याची खात्रीशीर माहिती मिळणं अत्यंत कठीण झालंय. भारत सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर लादलेल्या इंटरनेट बंदीनंतर जसं झालं होतं तसंच काहीतरी आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होतंय. यासोबतच अनेक मुख्य रस्ते बंद आहेत, प्रवास प्रतिबंधित आहे, काही भागात कर्फ्यू लावला गेलाय. लॉकडाऊनमुळे अन्न आणि औषध पुरवठा प्रभावित झालाय. शेकडो आंदोलक आणि कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीच्या काही नेत्यांवर 1 कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत इनाम सुद्धा जाहीर करण्यात आलाय. संघटनेच्या संपत्तीवर, बँक खात्यांवर कारवाई सुरू आहे आणि या सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणात सैन्य दल या भागात तैनात करण्यात आले. या सगळ्यात आंदोलन अजून सुद्धा सुरूच आहे. 15 जुलै रोजी मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला होता. मात्र त्याआधीच 14 जुलै रोजी मुझफ्फराबादच्या दिशेनं मोर्चा काढण्यासाठी जमणाऱ्या आंदोलकांवर 2 ठिकाणी पाकिस्तानी सैन्य दलानं गोळीबार केला. रावलकोट आणि तरारखालमध्ये मिळून 9 जणांचा मृत्यू झाला. तरी जवळपास 1.5 लाख नागरिक मुझफ्फराबादच्या दिशेनं चालत आहेत.
पाकिस्तान सरकारनं हजारो सुरक्षा दलांच्या जवानांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये तैनात केलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीचे नेते सरदार अमन खान यांनी भारताशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आंदोलनावर व्यापक कारवाई केल्यानंतर इस्लामाबादनं या प्रदेशावर आर्थिक नाकेबंदी लादल्याचा दावा त्यांनी केलाय. परिस्थिती आणखी बिघडली तर नागरिकांना भारतात येण्याचा पर्याय उपलब्ध असावा असं म्हणत या संघटनेच्या नेत्यांनी भारत सरकारला मानवतावादी मदत पाठवण्याचं आणि नियंत्रण रेषेवरची सीमा खुली करण्याचं आवाहन सुद्धा केलंय. पाकिस्तान सरकार हे आंदोलन भारतीय कट म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण स्थानिक लोक सांगतात की हे आमचे स्वतःचे प्रश्न आहेत. आमच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांसाठी आम्ही लढतोय. काय आहेत हे प्रश्न? प्रतिनिधित्वाच्या प्रश्नापलीकडे पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांनी त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न सुद्धा या आंदोलनात अधोरेखित केले. पीओके मध्ये मंगला प्रकल्पासारखे मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत, तरी सुद्धा स्थानिकांना उच्च दरानं, उत्पादन खर्चापेक्षा 4 ते 5 पट अधिक दरानं वीज पुरवली जाते. तिथंच वीज निर्मिती होत असून सुद्धा स्थानिकांना सतत लोड शेडिंगचा सामना करावा लागतो. गहू इथल्या आहाराचा मुख्य भाग आहे, मात्र पाकिस्तानमध्ये वाढलेले गव्हाचे भाव आपल्याला माहितीच आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं रद्द केलेलं गव्हावरचं अनुदान पुन्हा देण्यात यावं आणि गव्हाचे दर खाली आणण्यात यावे, ही सुद्धा स्थानिकांची मागणी आहे. साखर, तूप यासारखे इतर अन्नपदार्थ सुद्धा पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्यंत महाग मिळतात. या व्यतिरिक्त इथल्या युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे. विकास रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. आणि याचबरोबर इथल्या स्थानिकांच्या उद्वेगाचा आणखी एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशाच्या संघर्षात सुद्धा दिसतो, तो म्हणजे स्थानिक संसाधनांवरच्या हक्काचा मुद्दा. स्थानिकांचा आरोप आहे की इथलं पाणी, इथं मिळणारी खनिजं यासारखी इथली संसाधनं पाकिस्तान वापरतं, मात्र पाकव्याप्त काश्मीरला त्या बदल्यात काहीही मिळत नाही. इतकंच नाही तर पाकिस्तानच्या वीज पुरवठ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या मंगला धरणामुळे विस्थापित झालेल्यांना अजूनही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. या सगळ्यामुळे उद्विग्न असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या जनतेचा प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या ठिणगीनंतर उद्रेक झाला आणि ही आंदोलनं पेटली. पाकिस्तानच्या एका भागात हे सुरू असताना त्याच वेळी काही तथाकथित न्यूज चॅनल्स आणि पोर्टल्स अशी बातमी पसरवतायत की पाकिस्तानचे 2 तुकडे होऊन बलुचिस्तान वेगळं राष्ट्र घोषित झालंय. गेल्या 2-3 दिवसांपासून समाज माध्यमांवर एक मोठा दावा करणारा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मीर यार बलोच या बलुचिस्तानच्या स्वयंघोषित प्रतिनिधीच्या अकाउंटवरनं बलुचिस्ताननं 85% जमिनीवर ताबा मिळवत पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केल्याचं घोषित केलं. यात बलुचिस्ताननं स्वतंत्र झेंडा, राष्ट्रगीत, बलोची फलूस नावाचं चलन सुरू केल्याचं आणि 5 लाखांचं सैन्यबळ तयार केल्याचं सांगितलं जातंय. मात्र ही पूर्णपणे अफवा असल्याचं लगेच समोर आलं. बलुचिस्तानमध्ये सध्या सशस्त्र संघर्ष नक्कीच सुरू आहे, मात्र बलुचिस्तान अजून सुद्धा पाकिस्तानच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे. बलुचिस्तानमधले प्रमुख बलोच नेते आणि बलोच नॅशनल मूव्हमेंट सारख्या संघटनांनी सुद्धा हा दावा खोटा असल्याचं आणि मीर यार बलोच हा अकाउंट सुद्धा बनावट असल्याचं म्हटलंय. मात्र पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या एकूणच सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल होणं हे पाकिस्तान सरकारसाठी लाजिरवाणं असल्याचं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. दरम्यान भारत सरकारनं पाकव्याप्त काश्मीरमधली पोलिसांची क्रूरता, आंदोलकांवर झालेला गोळीबार, या प्रदेशातल्या लोकांना अन्न, औषधं मिळू न देणं, इंटरनेट ब्लॅकआउट आणि मानवी हक्क उल्लंघनाची तीव्र निंदा केली आहे. हे पाकिस्तानच्या दशकभरातल्या आर्थिक शोषण, दडपशाही आणि या भागावर मिळवलेल्या अवैध कब्जाचे परिणाम असल्याचं भारतानं म्हटलंय. त्याचबरोबर भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानला यासाठी जबाबदार धरण्याचं आवाहन सुद्धा केलंय. हे आंदोलन आर्थिक, राजकीय मागण्यांपासून सुरू झालं, पण पाकिस्तानी दडपशाहीमुळे ते व्यापक झालं. या आंदोलनातून पाकव्याप्त काश्मीरमधली पाकिस्तान विरोधी भावना आणखी बळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाबद्दल आणि त्यावर पाकिस्तान सरकारनं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेनं या घटनांवर चर्चा केली. एम्नेस्टी इंटरनॅशनलनं सुद्धा पाकिस्तान सरकारनं आंदोलकांवर केलेल्या कठोर कारवाईची निंदा केली, तर पाकिस्तान सरकारला शांततापूर्ण आंदोलनांना परवानगी देण्याचं आणि बळाचा वापर शक्यतो न करता परिस्थिती आटोक्यात आणण्याचं आवाहन केलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ आम्ही केले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.